अतिशय सुंदर असा हा आजचा 22 मार्चचा दिवस आणि ही सायंकाळ आसमंतामध्ये आणि खरं तर या पृथ्वीवरती आपल्या या ठिकाणी अतिशय सुंदर असे रंग पसरवत आहेत. ज्यांनी इतिहासाच्या पानापानावर प्रत्येक व्यक्तीच्या मनामनावर आणि मातीच्या कणाकणावर ज्यांनी अधिराज्य गाजवलं ते जगातील सर्वोत्कृष्ट राजे छत्रपती शिवरायांना मी फक्त मानाचा मुजरा करतो. आज केडी भालेराव स्कूलच्या प्रांगणामध्ये येऊन ज्या पद्धतीने एखादी अॅन्युअल गॅदरिंग बघावी आणि ती आदर्श असावी, आजपर्यंत अनेक अॅन्युअल गॅदरिंग प्रोग्राम्स मी पाहिले, परंतु ब्रेन इनोव्हेशनची मध्यवर्ती कल्पना ठेवून आणि अशा पद्धतीचे परफॉर्मन्स की ज्याच्यामध्ये एरर नाही आणि मुलांचे प्रत्येक विद्यार्थी त्याच्यात सहभागी होतो. प्रत्येक विद्यार्थ्यांनी केलेला परफॉर्मन्स हा अप टू द लेवल होता. त्याच्यावर मला असं वाटतं की आपण त्या विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्यांची वाजवल्याच पाहिजे. ज्यांच्या कुशल नेतृत्वाने खरं तर ही संस्था आज एवढी मोठी होते ते आदरणीय प्राध्यापक शरद भालेराव सर. एखाद्या स्त्रीच्या हातात जर एखाद्या संस्थेची धुरा आली तर ती स्त्री संसाराचा गाडा हाकलता त्या संस्थेला सुद्धा कुठे नेऊ शकते. म्हणजे संतांच्या शब्दात सांगायचं झालं तर इवलेसे रोप लावल्याद्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, असं जर कोणाला म्हणता येईल तर ते या संस्थेच्या बाबतीत म्हणता येईल. आणि मला खऱ्या अर्थाने खूप आनंद वाटतो की पालकांनी त्यांच्या मुलांना या शाळेमध्ये इथं टाकलंय की जेणेकरून त्यांचा पूर्ण विकास होत आहे. म्हणून मॅडमांचं मी, माझ्या भगिनी ताईंचं मी खूप अभिनंदन करेल की त्यांनी अतिशय सुंदरपणे या संस्थेची, या शाळेची एक मुहूर्तमेढ होऊन ज्या पद्धतीने ते आज विकास करीत आहेत. म्हणून माझ्या भगिनींचं मला खूप कौतुक करावं असं वाटतं. ज्यांच्या विश्वासावरती या शाळेची एक घोडदौड चालू आहे त्या सर्व पालकवर्ग आणि संपूर्ण शिक्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे आपले विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत. म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा आपण खूप त्यांचं कौतुक केलं गेलं पाहिजे. आज ब्रेन इनोव्हेशन ही जी थीम आपण ठेवली, खरं तर आजपर्यंत मी अनेक अॅन्युअल गॅदरिंग पाहिल्या आणि अॅन्युअल गॅदरिंगमध्ये वेगवेगळ्या डान्सवरती मुलं परफॉर्मन्स करतात. हे आपण सगळीकडे पाहतो. अॅन्युअल गॅदरिंगचा तोच आपण स्वरूप आपण पाहिले. परंतु एखादी थीम घेऊन आणि त्याच्यात ब्रेन इनोव्हेशन ही थीम घेऊन ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी इतके सुंदर परफॉर्मन्स केले, मला असं एका वेळा वाटलं की मी केडी भालेरावच्या प्रांगणामध्ये नाही तर आपल्या इस्रोमध्ये आलो की काय, अशा पद्धतीची एक भावना मला सहज निर्माण व्हावी अशी वाटते. पालकांनो, ब्रेन म्हणजे मानवी शरीरातला सर्वात महत्त्वाचा अवयव ज्याला म्हटलं जातं, ज्याला संपूर्ण अवयवाचा राजा म्हटलं जातं. हा माणसाचा मेंदू विस्मयजनक आहे, अतिशय विस्मयजनक. म्हणजे संपूर्ण शरीराच्या केवळ 2% वजन फक्त या मेंदूचं आहे, परंतु संपूर्ण शरीराला जेवढी ऊर्जा लागते त्याच्यापैकी 20% ऊर्जा हा आपला मेंदू घेत असतो. म्हणजे इतकी जबरदस्त पॉवर त्याच्यामध्ये आहे. म्हणजे मेंदूमध्ये किती न्यूरॉन्स आहेत, पेशी आहेत, तर एखाद्या आकाशगंगामध्ये म्हणजे गॅलेक्सीमध्ये जेवढे काही तारे आहेत म्हणजे तेवढे न्यूरॉन्स आपल्या मेंदूमध्ये आहेत. म्हणजे 86 अब्ज ते 100 अब्ज सदृढ माणसामध्ये एवढे न्यूरॉन्स, 100 अब्जापर्यंत न्यूरॉन्स आपल्या मेंदूमध्ये सापडतात, आहेत. आणि त्यांचा वापर जर आपण केला तर कशा पद्धतीने आपण मुलांना घडू शकतो, ही खरं तर आजच्या कार्यक्रमाची थीम होती. चंद्रापर्यंत जर अंतर पाहिलं, पृथ्वी तर चंद्र ते तर साधारणपणे ते 3,84,000 किलोमीटर आहे. आणि आपल्या मेंदूमधल्या ज्या मज्जातंतू आहेत त्यांची जर लांबी मोजली, तुम्ही जर गुगल केलं तरी तुम्हाला समजेल की मज्जातंतूंची लांबी जवळपास 8,50,000 किलोमीटर आहे. म्हणजे चंद्राच्या डबलचं अंतर होईल एवढ्या मज्जातंतूंची लांबी आपल्या मेंदूतल्या त्या मज्जातंतूमध्ये आहे. म्हणजे विचार करा की किती विस्मयजनक असा हा शरीराचा राजा आहे. आणि जर अशा अवयवाला म्हणजे शरीराच्या ह्या मेंदूला जर चांगलं शिक्षण मिळालं तर माणूस कुठे जाऊ शकतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मला पालक हो तुमचं खूप अभिनंदन करावं असं वाटतं की तुमचे मुलं अतिशय सुंदर अशा शाळेमध्ये आहेत की जिथल्या मॅडम अतिशय इनोव्हेटिव्ह आहेत. पालकत्वावरती त्यांचाच इतका अभ्यास आहे की खरं तर मी काय बोलणं त्यांच्या पुढे कमीच आहे. आणि म्हणून अशा शाळेमध्ये ज्या वेळेला धुरा सांभाळली जाते अशा विख्यात व्यक्तीने त्यावेळेला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा होणारच आहे. आज आपण 21व्या शतकामध्ये राहतो. सर्व कुटुंबाचा आकार हा त्रिकोणी चौकोनी झालेला आहे. म्हणजे घरात एक तर एक मुलं असेल किंवा 2 असतील, म्हणून चौकोनी आकार, त्रिकोणी आकार सगळीकडे पाहायला मिळतो. या मुलांना वागवायचं कसं, वाढवायचं कसं, हा मोठा प्रश्न पालकांसमोर असतो. एका कार्यक्रमामध्ये गेलेला असताना मी ऐकत होतो
त्यावेळेला त्या व्याख्यात्याने विचारलं की तुम्हाला पालक म्हणून, आई वडील म्हणून आपलं सर्वात जास्त प्रेम आपल्या मुलांवरती असतं, म्हणजे प्रेम असतं, म्हणजे लव असतं. लवची स्पेलिंग तुम्ही काय सांगणार? अनेक जणांनी सांगितली लवची स्पेलिंग. मी जरी तुम्हाला विचारले तर तुम्ही सांगणार की LOV, लव म्हणजे प्रेम. परंतु ते मात्र ऍक्सेप्ट करत नव्हते. आणि बऱ्याच वेळानंतर त्यांनी सांगितलं की प्रेमाची व्याख्या ती नाही आहे. आई वडील म्हणून जर मुलावरती प्रेम असेल तर लवची व्याख्या LOV अशी नसून, ती स्पेलिंग तसं नसून TIME, टाईम ही आहे. आपण आई वडील म्हणून मुलांना किती वेळ देतो? खरं तर मॅडमांनी त्यांच्या भाषणामध्ये हीच आशा व्यक्त केली होती की टाईम जर मुलांना आपण दिला, विशेष करून सकाळचा असेल किंवा सायंकाळचा असेल, सायंकाळी जर पालकांनी विचारलं बसून की तुम्ही आज शाळेत काय शिकले, कोणाला मदत केली का, अशा प्रश्नांनी जर मुलांना बोलतं केलं, तुम्ही जर टाईम दिला, तर खऱ्या अर्थाने मला वाटतं की ते विद्यार्थ्याचा विकास होऊ शकतो, विद्यार्थी पुढे जाऊ शकतो, त्याचं उज्ज्वल भविष्य नक्की आहे. शाळा आणि पालक हे ज्या वेळेला हातात हात मिळून प्रगती म्हणजे साधतील, त्यावेळेला आपल्या मुलांचा विकास 100% होईल. कारण आज 21व्या शतकामध्ये ज्या पद्धतीने मुलांना भुलवलं जातं, अनेक साधनं आली, मग त्याच्यामध्ये जर मुलांना आपण जर साथ दिली शाळेच्या बरोबरीने, तर मला असं वाटतं की विद्यार्थ्याचं उज्ज्वल भविष्य हे 100% आहे. खरं तर काल परवा एका पुस्तकामध्ये, क्युरियस नावाच्या पुस्तकामध्ये मी वाचलोय, काल्पनिक कथा होती. एक गाय होती घराशेजारी, एक बकरी होती आणि मालकीनबाई होत्या, मालक होते. गायला वासरू झालं, बकरीला पिलं झाली आणि तिथल्या मालकीनबाईला बाळ जन्माला आलं. तिथं 1 वर्ष झालं जवळपास. गाय त्या बकरीला म्हणते, हे बघितलं का, आपल्या पिला, मी माझ्या वासरूला जन्म दिला, अगदी काही क्षणामध्ये, काही तासामध्ये ते उभं राहिलं, दूध पिऊ लागलं, उड्या मारू लागलं. बकरी म्हणाले, हो माझी पिलं बघितली मी, तेही काही जन्मानंतर थोड्याच वेळामध्ये उभं राहायला लागले, दूध प्यायला लागली. पण पाहिलं का आपल्या मालकीनबाईंना बाळ झालं, 1 वर्ष झालं तरी अजून ते चालत नाहीये. असा प्रश्न त्यांना पडला. खरं तर मानवी मेंदू जो आहे, म्हणजे बाळाचा मेंदू, हा थोडासा तयार व्हायला किंवा सक्षम व्हायला वेळ लागतो. परंतु एकदा जर तो तयार झाला तर विस्मयजनक असे अनुभव येतात. आणि म्हणून आज मानव हा जगातला सर्वात हुशार प्राणी झालाय. सर्व प्राण्यांमध्ये आपण अग्रेसर आहोत. आपण पृथ्वीवरती आपला पूर्णपणे ताबा आहे. आणि आज ज्या पद्धतीने आपण ह्या मेंदूच्या जोरावरती प्रगती करीत आहोत AIच्या माध्यमातून, हे अतिशय सुंदर गोष्ट आहे. आणि म्हणून एक प्रकारचे खरं तर कृत्रिम बुद्धिमत्ता हा अनेक शाळांपर्यंत, मुलांपर्यंत फक्त शब्द गेला असेल, परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता काय काय काम करू शकते याचं एक अतिशय सुंदर प्लॅटफॉर्म या इथं निर्माण झालं. आणि मुलांना जे परफॉर्मन्स करायला मिळाले, त्यामधून मुलांचा विकास इतका प्रगतीने होईल की मला खरंच कौतुक वाटतं. मला माझ्या मुलांना खरं तर घेऊन यायचं होतं, परंतु त्याची परीक्षा चालू असल्यामुळे तो म्हणाला की पप्पा माझा अभ्यास आहे, मी काही येत नाही. परंतु आता मला असं वाटतं की 2 गुण त्याला कमी मिळाले असते, चालले असते, पण मी त्याला इथं आणायला पाहिजे होतं. ही माझ्यामध्ये एक मनामध्ये खंत मात्र राहून गेली. असो, आज अतिशय सुंदर कार्यक्रम बघायला मिळाला. मला खरंच आनंद वाटला की मी इथं आलो. अँड आय एम रिअली ग्लॅड टू द स्टुडंट्स बिकॉज दे आर सो गुड. I have visited the school so many times. I have trained the teachers also here. And ma'am is so especially curious about that, how teachers can get the better knowledge, how they can shift it from teacher-centered to student-centered techniques. And that's why she calls me again and then. And I also visited here so many times. And that's why I'm very lucky to be here. And I have seen the performance of the students and they are up to the level. I'm really happy that I spent such a beautiful evening of my life here in this particular प्लॅटफॉर्म. मित्रांनो, दुसरी एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण सर्वजण प्रगती करत आहोत. आपल्यामध्ये मुलांना आपण ज्या पद्धतीने वागवतो, आज अगदी कमी मुलं आपल्या घरामध्ये, पूर्वीचा काळ वेगळा होता ज्या वेळेला घरात फार मुलं असायची. परंतु नावं ठेवू नका, टोचून बोलू नका, मुलांना कौतुक करणं आपलं काम आहे. आणि म्हणून ह्या आजच्या काळामध्ये ज्या वेळेला टेक्नॉलॉजी एवढी आहे, त्याच्यामुळे कोणी कमी नाही. प्रत्येक विद्यार्थी त्याच्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. हुशारी एका बाजूला आहे, परंतु काही गोष्टींमध्ये पर्सनॅलिटी ट्रेट्स म्हणून असा एक शब्द आहे की ज्या वेळेला विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त असेल, त्याचा आत्मविश्वास असेल, त्याच्यामध्ये जर आपण त्याला हार्डवर्क करायची जर प्रेरणा दिली, तर या गोष्टीने सुद्धा विद्यार्थी प्रेरित होऊन यशस्वी होऊ शकतो. म्हणजे आज जगातले सर्वात यशस्वी लोक कोण आहेत, तर ती खूप हुशार होती असं नव्हतं, परंतु त्यांनी कधी प्रयत्न करणं थांबवलं नाही, असे विद्यार्थी मात्र आज जगात आहेत. आणि असे अनेक उदाहरणं तुम्ही ऐकले असतील.
आणि आपण पाहतो. म्हणून त्या दृष्टीने आपण आपल्या मुलांचं संगोपन जर केलं, शाळेच्या बरोबरीने जर राहून आपण प्रयत्न केले, तर मला असं वाटतं आपल्या मुलांचं नक्कीच भविष्य उज्ज्वल आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो, कारण बराच वेळ झालेला आहे, आणि म्हणून एक छोटीशी गोष्ट सांगतो. 3 विद्यार्थी होते. जुना काळ होता ज्यावेळेला मोटरसायकली फार कमी होत्या, आणि 3 विद्यार्थी होते, मुलं होते गावातलेच. आणि एकदा त्यांनी ठरवलं की आपण फिरायला जाऊया. आणि फिरायला जाण्यासाठी तिघांनी सायकली घेतल्या. सुट्टीचा दिवस होता. त्याच्यातले एक जो होता पहिला, तो अतिशय हुशार होता, त्याला खूप चांगले मार्क मिळायचे. 2 नंबरचा जो होता तो थोडासा 50-50 होता, म्हणजे सो होता. 3 नंबरचा जो होता का तो मात्र त्याचं काही एवढं अभ्यासात डोकं चालायचं नाही, परंतु हजरजबाबीपणा त्याच्यामध्ये फार होता. एक वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये होती. आज आपण ज्या वेळेला फक्त मुलांना मार्क मिळाले असंच आपण पाहतो, परंतु मार्क हे सर्वस्व नाही आहे. मार्क ही गोष्ट एक बाजू आहे फक्त. परंतु हॉवर्ड गार्डनर म्हणून एक शास्त्रज्ञ म्हणून गेले, त्यांनी सांगितलंय की मुलांमध्ये 7 प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात आणि प्रत्येकामध्ये असतात. त्या 8 पण होऊ शकतात, अजून काही संशोधनात पुढे पण आणले आहेत. तुम्ही जर गुगल केलं कधी बहुआयामी बुद्धिमत्ता नावाचा असं जर एक लेख वाचला, मराठीत पण येईल तो, तर त्याच्यावरनं तुम्हाला सहजपणे समजू शकते की आपल्या मुलांमध्ये कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे. म्हणजे मार्क हे सर्वस्व नाही आहे. आणि म्हणून असे जर पालक जर थोडे सज्ञान झाले, सजग झाले, मॅडमांनी तर खास त्याच्यावरती पुस्तकही लिहिलंय, तर आपण नक्कीच चांगलं आपल्या मुलाचं भविष्य घडू शकतो. तर तिघं मुलं एकदा फिरायला जातात आणि सायंकाळ होते, बराच उशीर होतो. आणि मग आता करायचं काय? जर आपण घरी गेलो तर अंधाऱ्यात आपल्याला सायकलीला लाईट पण नाही आहे, आणि मग काय करायचं? मग तिघं जण म्हणतात की अरे आपल्या घरच्यांनी आपल्याला थोडे थोडे पैसे दिले, आपण जर थांबून घेतलं तर? मग तिघं म्हणतात की हरकत नाही, थांबूया. मग त्यांच्या खिशात काही पैसे असतात. गावाच्या वेशीवरती एक धर्मशाळा असते, आणि त्या धर्मशाळेमध्ये ते एका खोलीमध्ये राहण्याचं ठरवतात. मग आपल्याजवळ पैसे आहेत, आपण काय करूया की आपण खीर बनवूया, असं ते बेत आखतात. आणि मग तिघांनी पैसे गोळा करतात, खिरीचं जे सामान लागतं ते आणतात. शेजारी घर असतं, तिथून एक पातेलं घेतात आणि मस्तपैकी खीर बनवतात. सायंकाळ होते, मस्त खीर खातात. आणि मग ते म्हणतात की आता मुक्काम करायला आपण हरकत नाही, थांबायला झोपायला हरकत नाही. मग पातेल्याकडे लक्ष जातं. त्यावेळेला जो 50-50 सारखा विद्यार्थी असतो 2 नंबरचा, तो म्हणतो की अरे इथं खीर उरली आहे, हे खिरीचं करायचं काय? मग तो म्हणतो की आपण आता घ्यायची का खाऊन? बाकीचे म्हणतात नाही, आपण सकाळी खाऊया. मग तो एक शक्कल लढवतो. तो म्हणतो की सकाळी कोणी खायची? मग तो म्हणतो की आपण एक आयडिया करूया का? आपण असं करूया, आज आपण दिवसभर दमलोय, खूप फिरलो सायकलवरती, दमलो, अनेक ठिकाणंही पाहिली. आपण असं करूया, सकाळी जो उठेल त्याने स्वप्न सांगायचं, आणि ज्याचं स्वप्न भारी राहील त्याने ती खीर खायची. जो सर्वात हुशार असतो तो म्हणतो अरे वा, या दोघांपेक्षा तर मी एकदम हुशार आहे, माझाच नंबर लागेल. त्याच्यावर तो म्हणतो ओके, मला ही तुझी शर्त मंजूर आहे. 2 नंबरवाला म्हणतो की तर मीच सांगितलंय, त्याच्यामुळे माझं स्वप्न तर सर्वात भारी राहील. 3 नंबरवाला म्हणतो की माझा काही नेम लागू शकत नाही या दोघांमध्ये, कारण या दोघं माझ्यापेक्षा वरचढ आहेत. झोपतात. सकाळ होते. जो 2 नंबरचा असतो, ज्याने शक्कल काढलेली असते, तो दोघांना उठवतो, ए उठा उठा, जायचंय ना घरी, घरचे काळजीत असतील. मग हां जायचं, पण खीर पातेल्याकडे लक्ष जातं, पातेलं झाकलेलं असतं. म्हणजे स्वप्न सांगावं लागतील. चालेल म्हणे. मग 1 नंबरवाला जो असतो तो म्हणतो मी स्वप्न पहिले सांगेल. तो मग तयार होतो. दोघं म्हणतात हरकत नाही, सांग तुझं स्वप्न. तो म्हणतो की काय झालं, रात्री आपण तिघं झोपलेलो होतो, दरवाजा ठोठवला, मी उघडलं तर अरे देव आलेले होते स्वर्गातनं. ते असे हात जोडून माझ्या समोर उभे होते. मला म्हणाले की इंद्रदेवाने असं ठरवलं की स्वर्गाचा राजा तुम्हाला बनवायचं, तुम्ही चला, आमची विनंती आहे. मग मला ते घेऊन गेले. सर्व देव माझ्या पुढे हात जोडून उभे राहिले, आणि स्वर्गात गेलो. इंद्रदेवांनी मला त्यांचं आसन दिलं, आणि मी स्वर्गाचा राजा झालो. आणि म्हणून आता मी खीर खायला हरकत नाही. तो उठतो, खिरीकडे जायला लागतो. तेवढा तर अरे थांब, तू थांब, आमचं पण ऐकून घे. तो म्हणतो अरे एवढं स्वप्न, याच्या स्वर्गाचा राजा होणं हे सोपं आहे का? याच्यापेक्षा तुमचं स्वप्न भारी होऊच शकत नाही. तो म्हणतो ऐकून तर घे. ठीक आहे. मग तो बसतो. 2 नंबरवाला 50-50 जो असतो, तो म्हणतो की मला काय झालं, आपण तिघं झोपलेलो होतो, तुझ्यासारखाच दरवाजा ठोठवला. या पृथ्वीवरचा जो सर्वात मोठा राजा आहे, सर्वात महान, त्यांचा निरोप आला. त्यांचा सेनापती, त्यांचे मंत्री आले, आणि ते पण असेच हात जोडून उभे राहिले. ते म्हणाले की राजांनी ठरवलंय की पुढचा वारसदार तुम्हालाच करायचं, आणि म्हणून तुम्ही चला कृपया, आणि त्या दरबारामध्ये चला, आणि त्या राजाच्या सिंहासनावर तुम्ही बसा. आमची तुम्हाला विनंती आहे. मी त्याची आज्ञा टाळू शकलो नाही. मी गेलो.
ह्या पृथ्वीवरचा सर्वात मोठा राजा होण्याचं सौभाग्य मला मिळालं. आणि म्हणून स्वर्ग हा बाजूची गोष्ट राहिली, कोणी पाहिलेली नाहीये, पण पृथ्वीवरचा सर्वात मोठा राजा मी झालो. आणि पृथ्वीवरच खीर आहे, खिरीचं पातेलं आहे, त्याच्यामुळे मीच ती खीर खाईल. आणि तो तसा उठतो तेवढा तो एक नंबरवाला म्हणतो, अरे ठीक आहे, आता आपल्या दोघांमध्येच कॉम्पिटिशन आहे, पण या तिसऱ्याचा पण ऐकून घेऊया आपण. मग त्याला म्हणतात तू सांग. तो म्हणतो मी काय सांगू, तुम्ही एवढे भारी स्वप्न सांगितले, माझं स्वप्न मलाही पडलं, पण मी कसं काय सांगू, मला लाज वाटतं तुमच्या स्वप्नापुढे, माझं स्वप्न फारच नाही सांगतो असं त्याला आग्रह करतात. तो म्हणतो काय झालं, रात्री आपण झोपलेलो होतो, तुमचे दरवाजे ठोठवले, मात्र मला असं जाणवलं दरवाजाला एक अशी भली मोठी लात मारली कोणीतरी, दरवाजाचे 4 तुकडे डायरेक्ट. आणि पाहिलं तर एक भला मोठा राक्षस, इतका मोठा, त्याचं एवढं मोठं तोंड, त्याचे एवढे मोठे पाय, जसा आला तसा माझा गळा पकडला कुदळीत ना, आणि असं वरती मला धरलं. मी म्हटलं आता मेलो बाबा. मी त्याला हात जोडले, बाबा सोड मला, मी काय केलं तुझं, मी गरीब माणूस आहे. तो म्हणाला अजिबात नाही, तुला मी सोडेल, फक्त तुला माझं ऐकावं लागेल. मी म्हटलं काहीही सांग, फक्त मला सोड. तो म्हणाला की मी तुला खाली सोडल्यानंतर जर तू ती खीर खाल्ली तर मी तुला सोडलं, नाही तर मग मी तुला सोडणार नाही. मी त्याची आज्ञा पाळली, मी खाली उतरून खीर खाऊन टाकली. ते दोघं अचंबित झाले, म्हणाले अरे आम्हाला बोलवायचं तरी ना, तू कसं काय खाऊन टाकली एकटं. अरे काय करणार, तुला उठायला गेलो होतो, तू स्वर्गात होता, तुला उठायला यायला गेलो होता, हा जगातला सर्वात मोठा राजा, आणि म्हणून मला खीर खावी लागली. सांगण्याचा उद्देश हाच आहे की कोणीही कमी नाही आहे. सगळ्या मुलांमध्ये एक निसर्गाने, या मेंदूने एक मोठी क्षमता दिली आहे. त्या मेंदूचा जर आपण चांगला वापर केला आणि आपला विद्यार्थी, आपला पाल्य, आपला मुलगा, हे आपले जे जीवनचे कंटेंट आहेत ते नक्कीच यशस्वी होऊ शकतात. हा विश्वास आपल्यामध्ये ठेवा. शाळेच्या बरोबरीने सहकार्य करा आणि शिक्षकांचं, प्राध्यापकांचं, मॅडमांचं आणि चेअरमन साहेबांचं, स्वतः ते प्राध्यापक आहेत, त्याच्यामुळे आज या संस्थेचा एवढा वेलू गगनावरती जातोय. मला खरंच अनेक शाळांना मी भेटी देत असतो, परंतु ज्या वेळेला इथं येतो त्यावेळेला एक वेगळ्या शैक्षणिक वातावरणामध्ये आल्याचा मलाही आभास होतो, आनंद होतो. आणि खऱ्या अर्थाने मी खूप नशिबवान आहे की या शाळेमध्ये मला येण्याचं वेळोवेळी भाग्य मिळतं. मी मॅडमांचं आणि सरांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.